नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ। तर आज आपला छान असा एक डेली ब्लॉग आहे। चला तर मग आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। एवढं छान कटिंग करतोय, त्याचा व्हिडिओ नको रे। जेवढं होईल तेवढंच करू। 1 2 3 4 राहिले 4 ला किती अर्धा तास ते किती 20 मिनिट हा 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 चिरू दे मामाला, जाऊ नको तिकडं। अशा प्रकारे कलिंगडाच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्या फोडी करू शकता। आता ह्या फोडी आपण यापासून तुटी फ्रुटी करणार आहे। तर चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायची ती। तर इथे कढईमध्ये मी एक अर्धा कप भरेल एवढं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये एक 4 ते 5 चमचे साखर घेतलेली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये या फोडी शिजण्यासाठी ठेवाव्यात। या फोडी चांगल्या या पाणी आटेपर्यंत म्हणजे साखर आपली सर्व त्या फोडींना लागेपर्यंत शिजून द्यावी। पहा अशा प्रकारे यातील सर्व पाणी आटले पाहिजे, म्हणजे साखर त्याला छानपैकी मुरली पाहिजे। तर पहा आता तुमच्या ते एका भांड्यामध्ये काढून घ्यावे। भांड्यामध्ये जेवढे तुम्हाला कलर करायचे आहेत तेवढे एका भांड्यामध्ये काढून घ्यावं। तुमच्या आवडीचा कोणताही कलर टाकून तुम्ही त्याला मिक्स करून वाळण्यासाठी ठेवून द्या। जर तुम्हाला कलर नसेल टाकायचं तर असंही तुम्ही ठेवू शकता, तरीही चालेल। पण जर तुम्हाला कलर आवडत असतील तर अशा प्रकारे यामध्ये तुमचे आवडीचे खायचे फूड कलर टाकून मिक्स करून घ्यावे। व इथे ताटामध्ये मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे। बटर पेपरवरती टाकल्यावरती वाळल्यानंतर मी तुटी फ्रुटी आपल्या ताटाला चिकटून बसत नाही व छानपैकी अशी मोकळी होते व वाळतानाही पटकन अशी वाळली जाते। तर पहा अशा प्रकारे आता मी दोन्ही कलर एकाच ताटावरती टाकणार आहे, म्हणजे पटकन असे वाळले जाते व 2-2 ताटे भरत बसायची गरज नाही। त्यानंतर आता मी तुम्हाला लसूण पावडर कशी करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे पहा मी लसूण पूर्ण सोलून घेतलेला आहे व तो मिक्सरमधून थोडासा ओबडधोबड असा बारीक करून घेणार आहे। तुम्हाला जर ठेचून घ्यायचं असेल तर ठेचून घ्या व बटर पेपरवरती हे वाळण्यासाठी ठेवणार आहे। बटर पेपरवरती वाळण्यासाठी ठेवल्यानंतर तो वाळल्यानंतर ताटाला चिकटून बसत नाही व पटकन असा सुटला जातो। तर वाळल्यानंतर पहा कशा प्रकारे ते सुटत आहे। यापासून आपण गार्लिक पावडर म्हणजेच लसूण पावडरपासून भरपूर असे पदार्थ करू शकतो। पण जर कधी भाजीला लसूण नसेल तर 1 चमचा जरी टाकला तरी आपल्याला खूप उपयोगी येतं। किंवा मग तुम्हाला चटपटीतपणा आवडत असेल तर तुम्ही त्यामध्येही टाकू शकता व पल्स मोडवरती फिरून घ्यायचे। पूर्ण एकसारखे असे मिक्सर चालवायचा नाही, नाहीतर मग ते मॉइश्चर धरून ओला होऊन बारीक होत नाही। व पल्स मोडवरती केल्यावरती ते छान असा मोकळा लसूण पावडर तयार होते। व ही लसूण पावडर काचेच्या भरणीमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याला मॉइश्चर लागत नाही व छान अशी आपली टिकली जाते। ह्या बिल्डिंगच्या आडणी आता आडतय ना, तर भारी होतं। काय पिल्लो गरम होतोय ना, पिल्ल्याला आमच्या अंधार येतोय ना, गरम होतंय ना माझ्या पिल्लूला, आहे ना। पिल्ली कुठे चाललो आपण? आईस्क्रीम खायला। हा बोल की दे मामाला, दे ना बाळा, ते वितळल तोपर्यंत। आम्ही तेव्हा गेलतो ना त्यावेळेस डायरेक्ट तिथंच तिकीट सर्व घेतलं होतं। ऑनलाईन घेतलं येत करा सुरुवात। दादाने कुल्फी घेतले दादा, ऑनलाईन केलं स्वस्त पडतं, तिथं डायरेक्ट केलं ना महाग पडतं। शिव कर सुरुवात।
पिल्लू त्याला चाल ना खाते की काय चांगली लागते दर बाबू अयो हातात नाही हातात नको आईस्क्रीम वाटतंय आता सर्दी बिर्दी आली आजी मला शिळे दे लागती उगाच खाल्ली ती ह्याच्यापेक्षा हीच खाल्लेली परवडली नाचा पिला नाच चवीला बी लय भारी लागते त्यात तोंडाची बस पिलू तर बिरी बिरी बघण्यातच हातात नाही धरायची बाबू या झोपायचंय कधी 11:30 वाजले की पिल्ल्यांनो 1 वाजता तो कसं फुरक्या मारतोय गपके काय झालं गाणं असं